चौधरींना तात्काळ अटक करा. नवापुरात आदिवासी समाजाचा एल्गार तहसील कार्यालयावर मोर्चा. कथित जातीवाचक वक्तव्याचा निषेध. माजी आमदार शरदकुमार गावित यांच्या नेतृत्वाखाली शेकडो समाज बांधवांचे निवेदन. निष्पक्ष चौकशीची मागणी. भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय वसंत चौधरी यांच्या कथित आक्षेपार्ह आणि जातीवाचक वक्तव्याविरोधात नवापुरात आदिवासी समाज आक्रमक झालाय. माजी आमदार शरदकुमार गावित यांच्या नेतृत्वाखाली शेकडो समाज बांधवांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत तहसीलदार दत्तात्रय जाधव आणि पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना निवेदन सादर केले. विजय चौधरींना तात्काळ अटक करा आणि आदिवासी समाजाचा अपमान सहन केला जाणार नाही अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार विजय चौधरी यांनी अनुसूचित जमाती समाजातील लोकप्रतिनिधींविषयी एका कथित दूरध्वनी संभाषणात आक्षेपार्ह व जातीवाचक शब्दांचा वापर केल्याचा आरोप आहे. संबंधित कथित ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली असून या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे आंदोलकांनी सांगितले. मात्र अद्याप अटक न झाल्याने समाजात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. कोणताही राजकीय दबाव न घेता निष्पक्ष चौकशी करून विजय चौधरी यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. वेळीच योग्य कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आदिवासी समाजाच्या वतीने देण्यात आलाय. या आंदोलनात माजी आमदार शरदकुमार गावित यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले. टीप: या प्रकरणातील आरोपी आंदोलकांनी केलेले असून संबंधित प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. अंतिम निष्कर्ष तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल. 30/7/2026 रोजी माननीय तहसीलदार नवापूर यांना आम्ही नवापूर तालुक्यातले सर्व सरपंच परिषद, माजी जिल्हा परिषद, आजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी असं निवेदन दिलं आहे की मगाशी एक सोशल मीडियावर ऑडिओ व्हायरल होतो आहे. त्याच्यामध्ये विजय चौधरी नामक एका इसमाने आपल्या जिल्ह्याचे शिल्पकार डॉक्टर विजयकुमार गावित तसेच संसदरत्न डॉक्टर हिनाताई गावित यांना अवर्ष्य भाषेत शिवीगाळ केली आणि त्यांना अपमान होईल असं वागणूक दिली. त्यामुळे आमच्या सर्व नंदुरबार तालुक्यातल्या आदिवासी समाजाचं मनाला ठेच पोचली आहे. त्या अनुषंगाने आम्ही हे निवेदन दिलेलं आहे. त्यांच्यावर नंदुरबारकडे गुन्हा दाखल झाला आहे, तरी त्यांना अजूनपर्यंत अटक झालेली नाही आहे. जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत हे आमच्या आदिवासी समाजाचे आंदोलन ठिकठिकाणी चालूच राहील. जर त्यांना लवकरात लवकर अटक नाही झाली तर पुढील आंदोलन म्हणजे जिल्हा बंद किंवा रस्ता रोको असे आंदोलन करण्यात येईल. तरी आमची आदिवासी समाजातर्फे अशी विनंती आहे की त्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांना जेलमध्ये डांबावं. तसेच नंदुरबार जिल्ह्यात वेळोवेळी आदिवासी नेत्यांचा अपमान होतो. मगाशी पद्माकर वडवी, ॲडव्होकेट पद्माकर वडवी साहेबांचाही एका शिवसेना नेत्याने तसाच अपमान केला होता. त्यावेळी सुद्धा आपण त्याचा निषेध नोंदवला होता. तरी सर्वांना असं सांगण्यात येतं की नंदुरबार जिल्हा हा आदिवासी आहे आणि त्याच्यात सर्व आदिवासी कार्यकर्ते नेते आहेत आणि या जिल्ह्यात कोणत्याही पक्षाचा नेता असेल तरी तो आमच्या आदिवासी समाजाचा नेता असतो. तरी कोणीही अशी हिंमत करू नये की त्यांचा अपमान करून त्यांचं म्हणजे त्यांचा अपमान होईल असं कोणीही बोलू नये. जर असं भविष्यात कधी झालं तर हा समाज जो नेता आमचा अपमान करेल किंवा आमच्या समाजाला शिव्या देईल त्या नेत्याच्या घरी मोर्चा करण्यात येईल अशी मी ताकीद देतो. आणि सर्व समाजाला अशी विनंती करतो की आज जसे इथे आपण गोळा झालो, डॉक्टर गावितांवर अन्याय झाला आहे, हिनाताईवर अन्याय झालेला आहे, त्यानिमित्ताने आपण सर्व इथे जमलेलो आहे. असंच आपण पुढच्या टायमालाही यावं अशी मी विनंती करतो आणि दोन शब्द समाप्त करतो.
चौधरी नामक इसमाचे ज्या काही ऑडिओ क्लिप रिलीज झालेल्या आहेत त्या ऑडिओ क्लिपमध्ये आदिवासी समाजाचे नेते आदरणीय विजयकुमार गावित साहेब तसेच आमच्या नेत्या हिनाताई गावित यांच्या विरोधात जे काही त्यांनी इसमांनी जे शब्द वापरलेले आहेत किंवा अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केलेली आहे ते जे ऑडिओ क्लिप आहे त्या ऑडिओ क्लिपमुळे संपूर्ण आदिवासी समाजाची विशेषतः नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजाची ही त्यांनी अपमान केलेला आहे साहेब. आणि तो जो अपमान केलेला आहे साहेब त्याबद्दलच्या ज्या ऑडिओ क्लिप रिलीज झालेल्या आहे त्या ऑडिओ क्लिपवरून त्या संबंधित इसमावर गुन्हा देखील नंदुरबार या ठिकाणी दाखल झालेला आहे. आणि गुन्हा जरी दाखल झालेला असला तरी आतापर्यंत त्यांच्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही आहे. आमची संपूर्ण आदिवासी समाजातर्फे एक आपणास विनंती आहे साहेब की त्यांना लवकरात लवकर अटक होऊन त्यांच्यावर जी काही कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. हा नंदुरबार जिल्हा साहेब नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि जे आदिवासी समाजाचं या जिल्ह्याचं नेतृत्व करतात साहेब त्यांच्याच विरोधात जर अशा अपशब्द वापरले जात असतील किंवा त्यांच्या विरोधात असं कटकारस्थान केले जात असतील साहेब तर सामान्य जनतेचं काय हा प्रश्न हा आदिवासी समाजाला आणि विशेषतः साहेब आम्हासारख्या जे आम्ही आदिवासी समाजातून नेतृत्व करतो आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना देखील ते साहेब आहे विषय की आमच्या नेत्यांवरच जर अशा प्रकारचे जर अपमानकारक होत असेल तर सामान्य जनतेचं काय. तर शासनाला आमची तुमच्यामार्फत विनंती आहे साहेब त्यांच्यावर कायदेशीर कारवाई आणि लवकरात लवकर अटक होऊन ॲट्रॉसिटी अंतर्गत जे काही गुन्हे दाखल झालेले त्या अंतर्गत त्यांना शिक्षा झाली पाहिजे साहेब. हे आमचे संपूर्ण तालुक्याच्या वतीने जिल्ह्यात देखील विविध ठिकाणी दिलेलेच आहे पण तालुक्याच्या ठिकाणी साहेब आम्ही आपल्याला निवेदन द्यायला आलो. धन्यवाद. मुख्य संपादक पुरुषोत्तम अहिरराव, तापी परिसर न्यूज.